नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की ते आता राकेश घरी आलेला असतो आणि तो सगळ्यांशी बोलत असतो. जेव्हा राकेश म्हणतो की अर्णव, तुझ्या बाबतीत ना मला कळलेलं आहे की तू काय काय करतोयस ते. तेव्हा तो सांगत असतो की माझ्या सूत्रांकडून मला माहिती मिळालेली आहे. त्यावरती अर्णव म्हणत असतो म्हणजे म्हणजे आता राकेशला अंजलीने सांगितलेलं असतं की अर्णव हा जेवणाकडे लक्ष देत नाही, स्वतःच्या शरीराकडे लक्ष देत नाही, आल्यानंतर त्याचे कान पिळा, तो कोणाचंच ऐकत नाही, हे सगळं सांगितलेलं असतं. हे राकेश बोलत असतो. परंतु राकेशचं असं म्हणणं असतं की मला हे सगळं कळलेलं आहे. त्यावेळेस लगेचच आजी म्हणतात की आता तुम्हीच त्याचे कान पकडा बरं, त्याला आम्ही सांगितलेलं तर लक्षात येतच नाही आहे, तर आमचं ऐकायचंच नाही आहे, तुम्ही कान पकडा आणि सांगा. तेव्हा राकेश म्हणतो हो पकडणारच आहे त्याचे कान. आणि मग नंतर तो म्हणतो की असं कसं, मी त्याचे कान का पकडेल बरं, कारण त्याने एवढी त्याची गोड बहीण मला बायको म्हणून दिलेली आहे ना, शक्यच नाही, असं तो बोलत असतो. त्यानंतर सगळ्यांना तो बसायला सांगतो. सगळेजण बसलेले असतात. सगळेजण अगदी राकेशचं ऐकत असतात, राकेशचा मानपान करत असतात, कारण राकेश घरामध्ये खूपच छान राहत असतो. म्हणजे राकेशकडे पाहून कोणालाही वाटणारही नाही की राकेश म्हणजे इतका विचित्र असा माणूस आहे जो फसवतोय, हे कोणाच्या लक्षातही येणार नाही. असं राकेश नेहमी तर वागत असतो. परंतु इकडे राकेश जेव्हा घरी आलेला असतो तेव्हा सगळ्यांशी प्रेमाने वागत असतो, त्यांच्यासाठी गिफ्ट्स घेऊन आलेला असतो. कारण घरी तो सांगत असतो बिझनेस टूरसाठी तो बाहेर गेलेला आहे, पण खरं तर तो टूरसाठी बाहेर न जाता मुलींना फिरवण्याचं काम करत असतो. तर इकडे त्याने सगळ्यांसाठी गिफ्ट आणलेले असतात. आजींसाठी शाल आणलेली असते, आजींसाठी शॉल दिली जाते. आजी म्हणतात की खरंच हा माझा फेवरेट कलर आहे. तेव्हा राकेश म्हणतो हो मला माहिती होतं, म्हणून तर मी हा कलर आणला आहे तुमच्यासाठी. मामांसाठी स्मार्टवॉच आणलेलं असतं, ते त्यांना दिलेलं असतं. मामींसाठी साडी असते, ती दिलेली असते. त्याचबरोबर आकाशसाठी नवीन हँडसेट असतो आणि त्याचबरोबर अर्णवसाठी परफ्यूम असतात. हे सगळं प्रत्येकाला दिलेलं असतं आणि तो सगळ्यांशी प्रेमाने वागत असतो. मग अर्णव म्हणतो आमच्या सगळ्यांसाठी गिफ्ट्स आणायची काहीच गरज नव्हती जिजू, तुम्ही फक्त ताईसाठी आणलं असतं तरी चाललं असतं. मग राकेश आता नौटंकी करू लागतो. तो म्हणू लागतो की सॉरी, नाही मी विसरलो खरंच, म्हणजे मी ठरवलं होतं अंजली, पण मला नाही लक्षात आलं का मी तुझ्यासाठी काय आणू. आणि अंजली मात्र त्याच्यासमोर हात करून उभा असते आणि ती म्हणत असते की मला माहिती आहे. तिच्या नजरेमध्ये स्पष्ट दिसत असतं की अंजलीला माहिती आहे की राकेशने तिच्यासाठी गिफ्ट आणलेलं आहे आणि तो तिची मस्करी करतो, ही गोष्ट तिच्या लक्षात असते. आणि मग ती त्याच्याकडे गिफ्ट मागत असते. मग राकेश म्हणतो तुझं गिफ्ट मी कसं विसरेल ना गं बायको. आणि आकाश म्हणत असतो खरंच जिजू, आता तुम्ही जे आणलेलं आहे ना गिफ्ट, ते स्वतःहून ताईच्या गळ्यात ते नेकलेस घाला, जे लॉकेट आणलेलं असतं ते तुम्ही स्वतःहून ताईच्या गळ्यात घाला, असं सांगितलं जात असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे आकाशने सांगितलेलं असतं, तर राकेश लगेचच ते लॉकेट जे आहे ते अंजलीच्या गळ्यामध्ये स्वतःच्या हातांनी घालून देत असतो. सगळेजण तिथे पाहत असतात. राकेशचं अंजलीवरती किती प्रेम आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं. आणि मग राकेश म्हणत असतो की माझ्या स्पेशल बायकोसाठी मी आणलेलं आहे ना, कारण ती माझ्यासाठी खरंच स्पेशल आहे. आणि मग तो तिच्या शेजारी येऊन तिथे सोप्यावरती बसतो. दोघंही खूप खुश असतात. अंजली खूप खुश असते, कारण राकेश तिच्यावरती जीवापाड प्रेम करतोय हे तिला माहिती असतं. परंतु तिला माहिती नाही आहे की तिच्या डोळ्याच्या मागे नक्की काय घडत आहे. इकडे आजी म्हणत असतात चला चला, सगळ्यांना भूक लागलेली नाही आहे का, चला जेवण तयार आहे, आपण जेवण करून घेऊया. आणि मग इकडे अंजली म्हणत असते पण आता किती दिवस जाणार आहात आता अजून, कारण तुमचं हे बाहेर जाणं जास्तच वाढत चाललेलं आहे. इकडे आता सगळ्यांची जेवणं झालेली असतात आणि अर्णव जो असतो तो बाहेर बास्केटबॉल खेळत असतो, पण त्याच्या डोळ्यासमोरून जात नसते ती म्हणजे ईश्वरी. कारण गाडीची काच फुटलेली आहे ही गोष्ट त्याला आवडलेलीच नसते, पण त्याहीपेक्षा त्या मुलीचा माज मला उतरवायचा आहे असं त्याचं म्हणणं असतं. ईश्वरी त्याला म्हणालेली असते की आम्ही उधार कोणाचं ठेवत नाही आणि कोणाचं राखतही नाही, त्याचबरोबर त्यांचं लगेच देऊन टाकतो. आणि त्या गणपतीची शपथ घेऊन तिने सांगितलेलं असतं की 3 महिन्याच्या आत तुमचे पैसे देईल आणि तुमचे पैसे दिल्याशिवाय ही मुंबई सोडून मी कुठेही जाणार नाही, असं तिने अर्णवला स्पष्टपणे सांगितलेलं असतं. अर्णव बास्केटबॉल खेळत असतो, पण त्याच्या डोक्यातून हे विचारांचं चक्र जात नाही. आणि त्याच वेळेस समोर ईश्वरी आलेली असते आणि त्याचा बॉल ती कॅच करते. तेव्हा मात्र अर्णवला धक्का बसतो.
अर्णव म्हणू लागतो, हे कसं शक्य आहे? ही मुलगी इथं कशी काय आलेली आहे? हा प्रश्न त्याला पडलेला असतो आणि अर्णव त्याच गोष्टींचा विचार करत असतो. आणि त्याचवेळी ती बोलू लागते. ती म्हणत असते की कसं आहे, तुम्हाला काय वाटलं? काच आहे हो का साधी गाडीची, फुटणारच ना ती. आणि अशा तुम्ही 100 काचा बसवाल, आज ना उद्या ती फुटणारच आहे. पण तुमचा जो माज आहे ना तो कमी होत नाही आहे. आणि खरं तर मला तुमचा तो माज उतरवायचा आहे. तुमच्याकडे पैशाचा खूप माज आहे ना, कारण तुम्हाला असं वाटतं की पैशाने सगळं काही विकत घेता येऊ शकतं. पण तुमच्या एक गोष्ट लक्षात येत नाही की त्या पैशामुळेच तुमच्याकडे हा माज भरलेला आहे. आणि अर्णवला आजपर्यंत कोणीही अशा भाषेत बोललेलं नसतं. या भाषेत बोलत असते ती म्हणजे ईश्वरी. ईश्वरी त्याला दाखवून देत असते की नाही, तुमची तुमची ती लायकीच नाही आहे, कारण माणूस म्हणून तुम्ही फेल ठरलेले आहात, असं ईश्वरीचं म्हणणं असतं. आणि ईश्वरी त्याच पद्धतीने अर्णवशी बोलत असते आणि ती अर्णवला बोलून दाखवत असते. त्याचवेळी तिथे ड्रायव्हर आलेले असतात आणि ड्रायव्हर म्हणत असतात की साहेब, ती गाडीची काच बदलून घेऊ का? पण त्यावर अर्णवचं असं म्हणणं असतं की नाही, ती काच बदलायची नाही. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत ती काच बदलायची नाही. मग अर्णव, आता त्याला कळतं की त्याला ईश्वरीचे भासू लागलेले आहेत. तेवढ्यातच अंजली तिथं आलेली असते आणि ती अर्णवशी बोलत असते. ती अर्णवला म्हणत असते की अर्णव, काय झालं नक्की, कसल्या प्रॉब्लेममध्ये? आता काच बदलायची आहे, एवढा मोठा अपघात झाला, नक्की काय झालं आहे? तू मला काहीच सांगत नाही आहे. मगाशी पण बोलला की ऑन द वे होतो तेव्हा घडलेलं आहे. पण मला कळतच नाही आहे की तुझ्या डोक्यात नक्की काय चालू आहे अर्णव? कशासाठी तू हे सगळं असं करतोयस? हे ती विचारत असते. परंतु अर्णव म्हणत असतो की ताई बास, नाही मला आत्ता काही सांगायचं. आणि अंजली त्याला वारंवार विचारत असते की अर्णव प्लीज सांग. पण अर्णव मात्र सांगायला तयारच नसतो. त्याचं असं म्हणणं असतं की नाही, काही झालं तरी आत्ता तू काही बोलू नकोस ताई, तू जा इथून. आणि तो रागावलेला असतो, कारण चिंटू हा कधी त्याच्या ताईवरती रागवत नाही. पण आज चिंटूचा पारा इतका वाढलेला असतो की तो त्याच्या ताईवरती पण तेवढंच रागावलेला असतो. त्याचबरोबर इकडे आता जयहत्या फोनवरती बोलत असते. जयहत्याला टेन्शन आलेलं असतं. जयहत्याच्या डोक्यात विचार चालू असतात, कारण जयहत्याला एक ऑर्डर आलेली असते. कारण इंदोरवरून माहेश्वरी साड्या आणून जयहत्या त्याचा बिझनेस करत असते. परंतु आता घडलेलं असं असतं की जयहत्याला तिची पाठ पकडलेली असते. तिच्या मणक्यामध्ये त्रास होत असतो, तिला जाता येत नसतं. आणि जयहत्याला आता मोठी ऑर्डर मिळणार असते आणि सॅम्पल घेऊन तिला उद्याच बोलवलेलं असतं. मग तिथे नमू आणि इशू दोघे असतात. इशू म्हणते काय झालं मग? तेव्हा जयहत्या म्हणते की नाही, तुलाच कळणार मला काय होतं आहे ते, कारण काही झालं तरीही तुला नाही लक्षात येणार आत्ता कोणत्या प्रॉब्लेममध्ये मी आहे. इशू म्हणते अगं आत्या सांग ना काय प्रॉब्लेम आहे, आम्ही आहोत नाही ते आम्ही सॉल्व करू. तर ती सांगत असते की मी इंदोरवरून माहेश्वरी साड्या आणते आणि त्यांचा बिझनेस करत असते. पण आता एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. हे ऐकल्यानंतर इशू म्हणते काय प्रॉब्लेम झाला आहे, सांग तरी. आणि मग जयू सांगायला सुरुवात करते, त्यांना उद्या सॅम्पल हवे आहेत आणि नेमकी माझी कंबर ठीक नाही आहे. तर ती म्हणते मग कशाला काळजी करायची, मी आहे ना, मी घेऊन जाईल, तुझा बिझनेस बढिया करून येईल, असं ती म्हणत असते. इकडे अर्णव हा आता ताईकडे आलेला असतो. त्याला वाईट वाटलेलं असतं की मी माझ्या ताईशी असं वागायला नको होतं, मी चुकीच्या पद्धतीने रिॲक्ट झालो, कारण ताईची काहीही चूक नव्हती, असं म्हणत तो आलेला असतो. आणि त्याचवेळी राकेशचं लक्ष जातं आणि राकेश हा अंजलीच्या जवळ जाऊन बसतो आणि तिला विचारू लागतो. तिचा हात हातात घेतो आणि तिचे जे ॲक्युप्रेशर पॉईंट आहेत त्यानुसार तिचं टेन्शन रिलीज करण्याचा प्रयत्न करत असतो आणि ते पॉईंट तो प्रेस करत असतो. अंजली म्हणत असते तुम्हाला कसं कळलं? तेव्हा तो म्हणतो की तुझा चेहरा बघितला की मला कळतं. ही त्याची नौटंकी चालू असते, ती फक्त अर्णव दारात उभा आहे म्हणून. अर्णवला वाटावं की माझ्या बहिणीची हा किती काळजी घेतोय, म्हणून अर्णवकडे पाहून राकेश हे सगळं करत असतो. राकेश म्हणत असतो की अगं मला सांग तरी काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा ती सांगते की चिंटू मला काही सांगत नाही आहे, तो वेगळ्याच प्रॉब्लेममध्ये आहे आणि त्याने अजूनपर्यंत ती गोष्ट सांगितलेली नाही. नक्की काय झालेलं आहे त्याला खूप वेळा विचारण्याचा प्रयत्न केला, पण चिंटूने मात्र माझं उत्तर दिलेलंच नाही, हे अंजलीचं म्हणणं असतं. अंजलीला राकेश म्हणत असतो अगं सांगेल तो, तुला माहिती आहे ना, मान्य आहे मला तो तापट आहे, तो पटकन बोलत नाही, सांगेल तो, नको काळजी करूस. आणि तू बोल ना त्याला शांतपणे, एक थोडासा वेळ जाऊ दे त्याचा आणि मग नंतर बोल तू, असं तो तिला समजून सांगत असतो. तेवढ्यात आजी पण तिथं आलेले असतात. आजी पण पाहतात तर खरंच राकेशचं अंजलीवरचं प्रेम पाहून आजी आणि त्याचबरोबर अर्णव या दोघांच्याही डोळ्यात आनंदाश्रू आलेले असतात. इकडे इशू म्हणत असते की आत्या काळजी करायची काय गरज आहे, मी आहे ना,
मी करून येईल तुझा बिझनेस बढिया. तेव्हा आत्या म्हणते मला माझा बिझनेस बुडवायचा नाही आहे. तेव्हा इशू म्हणते की का, काय झालं आतापर्यंत मला सांग, मी आहे म्हणून प्रॉब्लेम आलेत की नाही. मग आता त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन काढायला मी तयार आहे, तर मला तू संधी का देत नाही आहे. मला एकदा संधी तर देऊन बघ. तेव्हा आत्या म्हणते की पण तुला जमणार आहे का ते. तेव्हा इशू सांगते की हो आत्या, मला जमणार आहे आणि मी करेल ह्या गोष्टी, तू नको काळजी करू, असं ती बोलत असते. तेव्हा आत्या म्हणत असते की माझा बिझनेस वाढवायचा आहे, बुडवायचा नाही आहे. पैशांची खूप गरज आहे आणि त्याचबरोबर उद्या जर सॅम्पल त्यांना मिळाले तर आपल्याला खूप मोठी ऑर्डर मिळेल, असं जयू आत्याचं म्हणणं असतं. तेव्हा ही सांगत असते की अगं काळजी करू नको आत्या, मी करेल व्यवस्थित. आणि जयू आत्या म्हणते की खरंच. तेव्हा इशू सांगते की हो अगं, एकदा विश्वास तरी ठेवून बघ माझ्यावरती, मी करेल म्हणलं आहे ना तुला, असं इशू तिला समजावून सांगत असते. जयू आत्या आता तयार होते, ती म्हणजे की साड्या घेऊन आता इशूला पाठवायला. मग इशूला म्हणते की तो माझ्या मोबाईलवरती त्यांनी लोकेशन दिलेलं आहे आणि ॲड्रेस आहे ना, तो घे तुझ्या मोबाईलवरती सेंड करून. तेव्हा इशू म्हणते की चालेल, घेते मी. आणि मग इशू आता तो ॲड्रेस आणि ते लोकेशन शेअर करून घेते. आणि त्याचबरोबर इशू विचारू लागते की मला ना म्हणजे त्या घराचं नाव नाही कळलेलं. तेव्हा अजय ते सांगते की शांतीवन, शांतीवन बंगला नाव आहे. आणि मग नमू म्हणते पण इशू तुला कसं जमणार आहे, हे सगळं कसं करणार आहेस. तेव्हा इशू सांगते की तुला माहिती आहे ना, मला ना काय करायचं आहे, मला जॉब करायचा आहे आणि त्यासाठी आत्याची परमिशन घेणं तेवढंच माझ्यासाठी गरजेचं आहे, हे ती बोलत असते. तेव्हा इशू म्हणत असते की मग आता बघ, मी एकदम बढिया काम करून दाखवते, मग आत्या खुश होणार आणि मग ती मला परमिशन देणार जॉब करायला. हे साधं सोपं गणित ईश्वरी मांडत असते. आणि त्याचबरोबर इकडे अर्णव मात्र तो खूपच खुश असतो. ईश्वरी आता साड्या घेऊन जाणार असते शांतीवन बंगल्यावरती. अर्णव मात्र म्हणत असतो की खरंच ताई आणि जिजू ह्यांचं जे प्रेम आहे ना, ते खरंच खूप भारी आहे. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आजी इकडे अर्णवला म्हणत असतात की मी तुझ्यासाठी आता मुलगी बघायला सुरुवात करते. तेव्हा अर्णव म्हणतो की आजी तुझी इच्छा आहे तर कर, पण मी स्पष्टपणे तुला सांगतोय की मला काही हे लग्न करण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही, मला लग्न करायचंच नाही. कारण तू मुलगी बघ ते तुझ्या समाधानासाठी असेल, पण मी लग्न करायचं नाही हे मी आधीच ठरवलेलं आहे, ते मी माझ्या समाधानासाठी ठरवलेलं आहे, असं अर्णव आजीला बोलत असतो. आजी म्हणत असते पण अर्णव असं नको करूस, तू कधीतरी ऐकत जा. पण अर्णवला मात्र अजिबात ऐकायचं नसतं. तो म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही आजी तू मला जे सांगत आहे ती गोष्ट मला पटतच नाही. तर इकडे राकेश आता निघालेला असतो आणि राकेश त्या बंगल्याच्या बाहेर पडत असतो. त्याच्या शेजारच्याच रिक्षातून तिथं उतरलेली असते ती म्हणजे ईश्वरी. ईश्वरी साड्यांची मोठी पिशवी घेऊन आलेली असते. आणि आता इकडे राकेश यांच्या घरी राजेश शिर्के यांच्या घरी आता साड्या विकण्यासाठी शांतीवन बंगल्यावरती पोचलेली असते ती म्हणजे ईश्वरी. आणि ईश्वरी तिथं आलेली असते आणि ईश्वरी आणि राकेश समोरासमोर आलेले असतात. पण तरीही राकेशच्या मात्र लक्षात येत नाही आणि राकेश तिच्याकडे पाहती नाही, कारण त्याचं लक्ष त्याच्या हातात असलेल्या मोबाईलकडे असतं. आणि इकडे आजीला आता अर्णवने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की तुला मुली बघायच्या आहेत ना, तू बघ, तू खुशाल बघ, पण त्या मुलींशी लग्न करायचं का नाही हे मी ठरवणार आहे. आणि मग असं म्हणत त्यांनी आजींना गप्पच बसवलेलं असतं. त्यावेळेस मामी मात्र बाहेरून हे सगळं बोलणं चोरून ऐकत असते, कारण मामीचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही याचं लग्न होऊन याचा संसार मार्गी नाही लागला पाहिजे. मामीच्या डोक्यात फक्त हेच विचार चालू असतात. तर इकडे राकेश आणि ईश्वरी यांची भेट होणार असते, पण राकेश तिथून बाहेर पडतो आणि त्यांची चुकामुक होते. राकेशला माहितीही नसतं की इशू तिथून निघालेली आहे, इशूलाही माहिती नसतं. आणि इशूला हेही माहिती नसतं की ती आलेली आहे ती म्हणजे अर्णवच्या घरी. म्हणजे हा जो शांतीवन बंगला आहे तो म्हणजेच अर्णवचं घर आहे. अर्णववरती टेरेसवरती एक्झरसाईज करत असतो आणि इकडे इशू मात्र दारात येऊन बाहेर उभी असते. तिने त्या साड्या विकायला आणलेल्या असतात आणि त्या साड्या घेऊनच ती तिथं आलेली असते. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे इशू वरून इशूकडे अर्णव पाहत असतो, पण त्याच्या लक्षात येत नाही. पण त्याला आता पुन्हा वाटू लागतं की आपल्याला पुन्हा भासू लागलेत की काय, असं म्हणत अर्णव दुर्लक्ष करतो. आता जेव्हा इशूला कळेल की हे जे घर आहे ते अर्णवचं आहे, तेव्हा इशूची काय रिॲक्शन आहे. आणि त्याहीपेक्षा अर्णवला जर कळलं तर ही मुलगी आमच्या घरात आलेली आहे, तर अर्णवलाही खूप राग येणार आहे. मग आत्याचा बिझनेस मार्गी लागणार का पुन्हा इशूच्या आयुष्यात नवीन प्रॉब्लेम येणार, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.